जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, सरकारी स्पर्धा या यूट्यूब चॅनलवरती मी आपले स्वागत करतो। आज आपण बघणार आहोत जानेवारी ते नोव्हेंबर 2025 या महिन्यातील काही महत्त्वपूर्ण करंट अफेअर्स। बघा, आपण पहिले आपल्या या यूट्यूब चॅनलवरती 3 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, जे जानेवारी ते नोव्हेंबर या महिन्यातील करंट अफेअर्स प्रश्न उत्तराचे आहेत। आज आपण चौथा व्हिडिओ अपलोड करत आहोत। हे खूप महत्त्वाचे प्रश्न आपल्या परीक्षेसाठी विचारले जाऊ शकतात, तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याचा प्रयत्न करा। हे प्रश्न शेवटपर्यंत बघण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून परीक्षेमध्ये तुमचा एकही मार्क चुकता कामा नाही। तर विद्यार्थी मित्रांनो, सरकारी स्पर्धा या यूट्यूब चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर तुम्ही या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता। चला तर सुरुवात करूया आज आपल्या एका सुविचाराने। आजचा सुविचार: स्वप्न पहा आणि ते पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करा, कारण कठोर परिश्रमशिवाय काहीच मिळत नाही। चला तर सुरुवात करूया आपल्या प्रश्नांना। प्रश्न क्रमांक पहिला: भारतात 71वा वन्यजीव आठवडा कधीपासून साजरा केला जातो? तर भारतात 71वा वन्यजीव आठवडा हा 2 ऑक्टोबर ते 8 ऑक्टोबर यामध्ये वन्यजीव आठवडा साजरा केला जातो। पर्याय डी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 2: 2025 मध्ये आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार जिंकणारी कन्नड लेखिका कोण आहे? तर बघा, आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार जिंकणारी कन्नड लेखिका या बानू मुस्ताक आहे। पर्याय ए या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। बानू मुस्ताक यांना हार्टलॅम्प या पुस्तका संदर्भात आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळालेला आहे। प्रश्न क्रमांक 3: सप्टेंबर 2025 मध्ये कोणत्या देशाने पुरुष हॉकी आशिया कप जिंकला आहे? तर बघा, भारत या देशाने पुरुष हॉकी आशिया कप जिंकलेला आहे। पर्याय ए या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 4: भारतीय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्डचे 11वे अध्यक्ष कोण झाले आहेत? तर तुहिन कांता पांडे हे भारतीय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्डचे 11वे अध्यक्ष झालेले आहेत। पर्याय सी या प्रश्नाचं उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 5: 6 जून 2025 रोजी जगातील सर्वात उंच चिनाब रेल्वे ब्रिजचे उद्घाटन कोणी केले? तर नरेंद्र मोदी यांनी जगातील सर्वात उंच चिनाब रेल्वे ब्रिजचे उद्घाटन केलेले आहे। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय बी होईल। प्रश्न क्रमांक 6: नोव्हेंबर 2025 मध्ये इंदिरा गांधी शांतता पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? तर व्हेरोनिका मिशेल बॅचलेट जेरिया यांना इंदिरा गांधी शांतता पुरस्कार देण्यात आलेला आहे। पर्याय ए या प्रश्नाचं योग्य उत्तर। प्रश्न क्रमांक 7: प्रोजेक्ट चीता अंतर्गत डिसेंबर 2025 मध्ये कोणत्या देशातून 8 चित्ते भारतात आणले जातील? तर बघा, बोत्सवाना या देशातून डिसेंबर 2025 मध्ये आपल्या भारतात 8 चित्ते आणले जाणार आहेत। पर्याय डी या प्रश्नाचं योग्य उत्तर। प्रश्न क्रमांक 8: जागतिक लसीकरण दिन 2025 मध्ये कोणत्या तारखेला साजरा केला जातो? तर बघा, जागतिक लसीकरण दिन हा 10 नोव्हेंबर या दिवशी साजरा केला जातो। पर्याय डी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 9: भारताचे राष्ट्रीय गीत वंदे मातरम चे 150वे वर्धापन दिन साजरा झाला आहे। हे गीत कोणी रचले होते? तर बघा, वंदे मातरम या गीताचे लेखक बंकिमचंद्र चट्टोपाध्याय हे आहेत। पर्याय सी या प्रश्नाचं योग्य उत्तर। प्रश्न क्रमांक 10: G7 समूहाची 51वी वार्षिक शिखर परिषद 2025 मध्ये कोणत्या देशाच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती? तर इटली या देशात 51वी वार्षिक शिखर परिषद अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती। पर्याय ए या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 11: 10वी जागतिक आर्थिक शिखर परिषद 2025 मध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आयोजित केली गेली होती? तर जागतिक आर्थिक शिखर परिषद 2025 मध्ये मुंबई, भारत या ठिकाणी आयोजित केली होती। पर्याय बी या प्रश्नाचं
योग्य उत्तर. प्रश्न क्रमांक 12. 113वी वार्षिक आंतरराष्ट्रीय कामगार परिषद 2025 मध्ये खालीलपैकी कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली होती? तर रोटरडॅम, नेदरलँड्स या शहरामध्ये ही आंतरराष्ट्रीय कामगार परिषद आयोजित करण्यात आली होती. पर्याय बी या प्रश्नाचं उत्तर. प्रश्न 13. 2026 मध्ये आयोजित होणारी 18वी ब्रिक्स शिखर परिषद खालीलपैकी कोणता देश आयोजित करणार आहे? तर बघा, रशिया हा देश 18वी ब्रिक्स शिखर परिषद आयोजित करणार आहे 2026 मध्ये. पर्याय बी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार. प्रश्न 14. तुंगबुक आणि पुमटोंग पुलित ही पारंपरिक वाद्य ज्यांना अलीकडेच GI टॅग मिळाला आहे ते कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर सिक्कीम या राज्याशी संबंधित आहे तुंगबुक आणि पुमटोंग पुलित ही पारंपरिक वाद्य. पर्याय डी या प्रश्नाचं उत्तर. प्रश्न क्रमांक 15. कोणत्या राज्यातील पन्ना जिल्ह्याला हिऱ्यासाठी GI टॅग देण्यात आला आहे? तर मध्य प्रदेश या राज्यातील पन्ना जिल्ह्याला हिऱ्यासाठी GI टॅग देण्यात आला आहे. पर्याय ए या प्रश्नाचं उत्तर. प्रश्न क्रमांक 16. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या जागतिक आनंद निर्देशांक 2025 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर बघा, जागतिक आनंद निर्देशांक भारताचा हा 118वा क्रमांक लागतो. पर्याय डी या प्रश्नाचं योग्य उत्तर. प्रश्न क्रमांक 17. अलीकडेच साहित्य अकादमीने हिंदी भाषेसाठी बाल साहित्य पुरस्कार 2025 कोणाला प्रदान करण्याची घोषणा केली आहे? तर बघा, सुशील शुक्ला यांना हिंदी भाषेसाठी बाल साहित्य पुरस्कार देण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. पर्याय सी या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 18. भारतातील सर्वोच्च वैज्ञानिक सन्मान विज्ञान रत्न पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे? बघा, डॉक्टर जयंत नारळीकर यांना मरणानंतर हा वैज्ञानिक सन्मान विज्ञान रत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे. पर्याय ए या प्रश्नाचं उत्तर. प्रश्न क्रमांक 19. राष्ट्रीय जल पुरस्कार 2024 अंतर्गत कोणते राज्य सर्वोत्तम राज्य म्हणून घोषित करण्यात आले आहे? तर बघा, महाराष्ट्र हे राज्य राष्ट्रीय जल पुरस्कार 2024 मध्ये सर्वोत्तम राज्य म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. पर्याय सी या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 20. रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षपदी अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर बघा, रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षपदी सतीश कुमार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पर्याय सी या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 21. कॅथरीन कॅनोली यांची कोणत्या देशाच्या राष्ट्रपती म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर बघा, कॅथरीन कॅनोली यांची आयर्लंड या देशाच्या राष्ट्रपती म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. पर्याय सी या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 22. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल च्या महासंचालक म्हणून अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल प्रवीर रंजन यांची केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल म्हणून अलीकडेच नियुक्ती करण्यात आलेली आहे. पर्याय सी या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 23. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे 37वे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तुम्ही इथे सुद्धा फोटोमध्ये बघू शकता. मिथुन मन्नास यांची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे BCCIचे 37वे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. पर्याय सी या प्रश्नाचं उत्तर. प्रश्न क्रमांक 24. केंद्रीय मंत्रिमंडळाने 8व्या वेतन आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती केली आहे? तर रंजना प्रकाश देसाई यांची केंद्रीय मंत्रिमंडळाने 8व्या वेतन आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केलेली आहे. पर्याय ए या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 25. अलीकडेच भारताच्या संरक्षण दलाचे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती किंवा सेवा वाढवण्यात आली आहे? तर बघा, जनरल अनिल चव्हाण यांची भारताच्या संरक्षण दलाचे प्रमुख म्हणून सेवा वाढवण्यात आलेल्या आहेत. पर्याय बी या प्रश्नाचं उत्तर. प्रश्न 26. भारतासाठी अटॉर्नी जनरल
म्हणून सध्या कोणाची नियुक्ती आहे? तर भारताचा अटर्नी जनरल म्हणून सध्या आर व्यंकटरमणी यांची नियुक्ती आहे. पर्याय सी या प्रश्नाचं उत्तर. प्रश्न क्रमांक 27. 70व्या फिल्मफेअर अवॉर्ड 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता हा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर बघा, रवी किशन यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता म्हणून हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय डी योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 28. 2025च्या फिल्मफेअर अवॉर्ड 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट हा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला? तर बघा, सर्वोत्कृष्ट चित्रपट हा लापता लेडीज या चित्रपटाला हा पुरस्कार मिळालेला आहे. पर्याय सी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 29. अलीकडेच झालेल्या वर्ल्ड पॅरा ॲथलीट चॅम्पियनशिप 2025 मध्ये भारताने किती पदके जिंकली? तर बघा, 18 पदके जिंकलेली आहेत वर्ल्ड पॅरा ॲथलीट चॅम्पियनशिपमध्ये. पर्याय ए या प्रश्नाचं योग्य उत्तर. प्रश्न क्रमांक 30. 2025 मध्ये भारताचा इराणी कप कोणत्या संघाने जिंकला? तर विदर्भ या संघाने भारताचा इराणी कप जिंकलेला आहे. पर्याय बी या प्रश्नाचं योग्य उत्तर. प्रश्न 31. 2025 मध्ये नवी दिल्ली येथे झालेल्या ISSFच्या ज्युनियर वर्ल्ड कप 2025 स्पर्धेत पदतालिकेत भारताचे स्थान काय होते? तर भारताचे पहिले स्थान होते ISSF ज्युनियर वर्ल्ड कप चॅम्पियनशिपमध्ये. पर्याय ए या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 32. 74व्या मिस युनिव्हर्स 2025चा किताब कोणी जिंकला? तर तुम्ही फातिमा बोश यांनी हा मिस युनिव्हर्स 2025चा किताब जिंकलेला आहे. पर्याय सी या प्रश्नाचं योग्य उत्तर. प्रश्न क्रमांक 33. नोव्हेंबर 2025 मध्ये भारताचे 94वे रामस्थळ म्हणून कोणत्या सरोवराला मान्यता देण्यात आली आहे? तर बघा, भारताचे 94वे रामस्थळ म्हणून गोगाबिल या सरोवराला मान्यता देण्यात आलेली आहे. पर्याय सी या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 34. ऑक्टोबर 2025 मध्ये सार्वजनिक आरोग्य समस्या म्हणून ट्रॅकोमा अधिकृतपणे काढून टाकणारा 26वा देश कोणता आहे? तर बघा, सार्वजनिक आरोग्य समस्या म्हणून ट्रॅकोमा अधिकृतपणे काढून टाकणारा 26वा देश हा फिजी देश आहे. पर्याय बी या प्रश्नाचं उत्तर. प्रश्न 35. ऑक्टोबर 2025 मध्ये दिल्लीचे नवीन मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? बघा, दिल्लीचे नवीन मुख्य सचिव म्हणून नरेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पर्याय सी या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न 36. जुलै 2025 मध्ये कोणत्या राज्यात भारतातील पहिले डिजिटल नोमॅड व्हिलेज स्थापन होणार आहे? तर बघा, डिजिटल नोमॅड व्हिलेज हे सिक्कीम या राज्यामध्ये स्थापन होणार आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय डी होईल. प्रश्न 37. महिला कबड्डी विश्वचषक 2025चे विजेतेपद सलग दुसऱ्यांदा कोणी जिंकले आहे? तर महिला कबड्डी विश्वचषक 2025चे विजेतेपद सलग दोनदा भारत या देशाने जिंकलेले आहे. पर्याय बी या प्रश्नाचं उत्तर. प्रश्न 38. जागतिक न्यूमोनिया दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर जागतिक न्यूमोनिया दिन हा 12 नोव्हेंबर या दिवशी साजरा केला जातो. पर्याय डी या प्रश्नाचं उत्तर होईल. भ्रष्टाचार धारणा निर्देशांक 2024 मध्ये भारत कोणत्या क्रमांकावर आहे? तर भ्रष्टाचार धारणा निर्देशांक 2024 मध्ये भारत हा 96व्या क्रमांकावर होता. पर्याय ए या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 40. जागतिक वारसा दिन 2025 कधी साजरा केला जातो? तर जागतिक वारसा दिन हा 18 एप्रिल या दिवशी साजरा केला जातो. पर्याय सी या प्रश्नाचं योग्य उत्तर. प्रश्न क्रमांक 41. भारत आणि कोणत्या देशादरम्यान समुद्र शक्ती 2025 हा द्विपक्षीय नौदल सराव आयोजित
करण्यात आला होता? तर बघा, भारत आणि इंडोनेशिया या देशादरम्यान समुद्र शक्ती 2025 हा द्विपक्षीय नौदल सराव आयोजित करण्यात आला. पर्याय बी या प्रश्नाचे उत्तर. प्रश्न 42 2025 मध्ये जागतिक रेडिओग्राफी दिन केव्हा साजरा केला जातो? तर बघा, जागतिक रेडिओग्राफी हा दिन 10 नोव्हेंबर या दिवशी साजरा केला जातो. या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय डी. प्रश्न 43 युनेस्कोने भारतातील पहिले थंड वाळवंटातील बायोस्फिअर रिझर्व्ह म्हणून कोणते क्षेत्र घोषित केले आहेत? तर बघा, युनेस्कोने भारतातील पहिले थंड वाळवंटातील बायोस्फिअर रिझर्व्ह म्हणून स्पिती व्हॅली, हिमाचल प्रदेश या क्षेत्राला घोषित केले आहे. पर्याय सी या प्रश्नाचं उत्तर. प्रश्न क्रमांक 44 2025चा पहिला अंध ब्लाइंड महिला T20 विश्वचषक कोणत्या देशाच्या टीमने जिंकला? हे बघा, पहिला अंध महिला T20 विश्वचषक आपल्या प्रिय भारत देशाने जिंकलेला आहे. पर्याय सी या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 45 2025 मध्ये प्रतिष्ठित रॅमन मॅगसेस पुरस्कार जिंकणारी पहिली भारतीय संस्था कोणती आहे? तर बघा, प्रतिष्ठित रॅमन मॅगसेस पुरस्कार जिंकणारी पहिली भारतीय संस्था ही एज्युकेट गर्ल ही आहेत. पर्याय बी या प्रश्नाचं उत्तर. प्रश्न क्रमांक 46 सप्टेंबर 2025 मध्ये राष्ट्रीय लता मंगेशकर पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? तर बघा, राष्ट्रीय लता मंगेशकर पुरस्कार हा सोनू निगम यांना देण्यात आलेला आहे. पर्याय डी या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न 47 राष्ट्रीय कॅडेट कॉर्प्स NCC चे 35वे महासंचालक म्हणून सध्या कोणी पदभार स्वीकारला आहे? तर बघा, 35वे महासंचालक म्हणून लेफ्टनंट जनरल वीरेंद्र वत्स यांनी राष्ट्रीय कॅडेट NCC चे महासंचालक म्हणून पदभार स्वीकारलेला आहे. पर्याय बी या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न 48 2025 मध्ये भौतिकशास्त्र साठी दिला गेलेला नोबेल प्राइज इन फिजिक्स कोणांना मिळालेला आहे? तर बघा, भौतिकशास्त्राचा जो नोबेल प्राइज आहे तो जॉन क्लार्क, मिशेल डेव्हरेट आणि जॉन मार्टिनिस या तिघांना मिळालेला आहे. पर्याय सी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढील प्रश्न क्रमांक 49 भारताची 26वी महिला बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोण बनली आहे? तर भारताची 26वी महिला बुद्धिबळ ग्रँडमास्टर ही शरयू वेलपुल्ला या बनलेल्या आहेत. पर्याय सी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 50 जागतिक शिक्षक दिन साजरा कधी केला जातो? तर जागतिक शिक्षक दिन हा 5 ऑक्टोबर या दिवशी साजरा केला जातो. पर्याय सी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 51 पारंपरिक औषधामधील दिशाभूल करणाऱ्या जाहिराती आणि ADRचा मागोवा घेण्यासाठी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी कोणते पोर्टल सुरू केले आहेत? तर आयुष सुरक्षा हे पोर्टल सुरू केलेले आहेत. पर्याय ए या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न 52 उल्हास NILP अंतर्गत 100% कार्यात्मक साक्षरतेचा दर्जा मिळवणारे भारतातील दुसरे राज्य कोणते आहे? तर गोवा हे राज्य 100% कार्यात्मक साक्षरतेचा दर्जा मिळवणारे राज्य आहेत. पर्याय बी या प्रश्नाचं योग्य उत्तर. प्रश्न 53 राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 2025 मध्ये किती नर्सिंग व्यावसायिकांना राष्ट्रीय फ्लोरेन्स नायटिंगेल पुरस्कार प्रदान केले आहेत? तर बघा, 15 नर्सिंग व्यावसायिकांना हा राष्ट्रीय फ्लोरेन्स नायटिंगेल पुरस्कार प्रदान केलेला आहे. पर्याय सी या प्रश्नाचं उत्तर. प्रश्न क्रमांक 54 भारतातील मुलींसाठी फिफा त्यांची ती पहिली टॅलेंट अकॅडमी कोठे स्थापन केली आहेत? तर बघा, भारतातील मुलींसाठी फिफाने त्यांची पहिली टॅलेंट अकॅडमी ही हैदराबादमध्ये तेलंगणा या राज्यामध्ये स्थापन केलेली आहे. पर्याय सी या प्रश्नाचं उत्तर. प्रश्न 55 आर्थिक वर्ष 2024-25 साठी
RBIचा ताळेबंद किती टक्क्यांनी वाढला आहे? तर बघा 2024-25साठी RBIचा ताळेबंद हा 8.2% इतक्या वाढला आहे. पर्याय सी या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 56. HGS ने ग्लोबल CEO म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? हिंदुजा ग्लोबल सोल्युशनचे CEO म्हणून कोणाची नियुक्ती आहे? तर व्यंकटेश कोरला यांची नियुक्ती आहे. पर्याय बी या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 57. 2025 मध्ये भारतातील क्वांटम क्षमता वाढवण्यासाठी DRDOने नवी दिल्लीतील कोणते केंद्र सुरू केले आहेत? तर बघा भारतातील क्वांटम क्षमता वाढवण्यासाठी DRDOने नवी दिल्ली येथे क्वांटम टेक्नॉलॉजी रिसर्च सेंटर या केंद्राची सुरुवात केलेली आहे. पर्याय सी या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 58. इंदिरा गांधी अँड द इयर्स दॅट ट्रान्सफॉर्म इंडिया हे पुस्तक कोणी लिहिले? तर बघा इंदिरा गांधी अँड द इयर्स दॅट ट्रान्सफॉर्म इंडिया हे पुस्तक श्रीनाथ राघवन यांनी लिहिलेले आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय बी. पुढील प्रश्न क्रमांक 59. जागतिक तंबाखू विरोधी दिन दरवर्षी कधी साजरा केला जातो? तर जागतिक तंबाखू विरोधी दिन हा 31 मे रोजी साजरा केला जातो. पर्याय बी या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 60. विक्रम साराभाई स्पेस सेंटरचे नवीन संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर बघा विक्रम साराभाई स्पेस सेंटरचे नवीन संचालक म्हणून डॉक्टर ए राजराजन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पर्याय बी या प्रश्नाचं उत्तर होईल. पुढील प्रश्न क्रमांक 61. पंजाबने कोणत्या माशाला मत्स्यपालन आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी राज्य मासे म्हणून घोषित केले आहे? तर राज्य मासे म्हणून कोणत्या माशाला घोषित केलेलं आहे? तर रोहू या माशाला राज्य मासा म्हणून घोषित केलेला आहे पंजाब या राज्याने. पुढील प्रश्न क्रमांक 62. स्वच्छ सर्वेक्षण 2025 नुसार भारतातील सर्वात घाणेरड्या शहराच्या यादीत कोणते शहर अव्वल स्थानावर आहे? तर बघा भारतातील सर्वात घाणेरड्या शहर हे मदुराई हे शहर आहे स्वच्छ सर्वेक्षण 2025 नुसार. पर्याय सी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 63. सागरी मत्स्य व्यवसाय गणना 2025 आणि व्यास ॲप कोणी लॉन्च केले? तर सागरी मत्स्य व्यवसाय गणना 2025 आणि व्यास ॲप हे जॉर्ज कुरियर यांनी लॉन्च केले. पर्याय बी या प्रश्नाचं योग्य उत्तर. प्रश्न क्रमांक 64. 2025च्या आंतरराष्ट्रीय सहकारी आघाडीच्या क्रमवारीत पहिले स्थान कोणाला मिळाले? तर आंतरराष्ट्रीय सहकारी आघाडीच्या अमूल या कंपनीला पहिले स्थान मिळालेले आहे. पर्याय ए या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 65. QS जागतिक विद्यापीठ क्रमवारी 2026 मध्ये भारतात पहिला क्रमांक कोणत्या संस्थेला मिळाला? इथं 26 नसून 2025 आहे हे लक्षात असू द्या. चुकीनं 26 झालेले आहेत. तर भारताला पहिला क्रमांक कोणत्या संस्थेला मिळालेला आहे? तर IIT दिल्ली या संस्थेला QS जागतिक विद्यापीठ क्रमवारीमध्ये अव्वल स्थान मिळाले आहे. पर्याय बी या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद. तुम्ही शेवटपर्यंत टिकून राहाल आणि आपले प्रश्न परीक्षेमध्ये बरोबर आणाल. तर विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद. तुम्ही इथपर्यंत आपला व्हिडिओ बघितला त्याबद्दल मी तुमचे आभारी आहेत. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर सरकारी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर तुम्ही या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि टेलिग्राम ग्रुप चॅनलला जॉईन करा, जेणेकरून आपण आपले नेहमी अपडेट आणत असतो. तर चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.